नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज. मावळमधील 10 ते 15 गावांची मुख्य जीवनवाहिनी असणारा वाडिवडे येथील रेल्वेचा अंडरपास बोगदा पावसाचे पाणी साठल्यामुळे सध्या वाहतुकीसाठी बंद झाला आहे आणि त्यामुळे 10 ते 15 गावांचे दळणवळण ठप्प झाले आहे. पाहूया याबाबतचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. हा आहे वाडिवडेचा गेट नंबर 42चा रेल्वे अंडरपास बोगदा. भारत सरकारच्या रेल्वे प्रशासनातील निकृष्ट दर्जाच्या उत्तम इंजिनिअरिंगचा नमुना म्हणून याची नोंद सध्या होत आहे. हे बांधणाऱ्या इंजिनिअरला दररोज शिव्यांची लाखोली वाहिली जात आहे. सध्या हा मार्ग बंद असून तो पूर्णपणे पाण्यात तुडुंब भरून गेला आहे. सध्या हा अंडरपास दोन्ही बाजूने पत्रे आणि लोखंडी पाईप सळया लावून पूर्णपणे बंद केलेला आहे. वाहतूक ये जा दळणवळण पूर्णपणे बंद झाले आहे. बोगद्यात फुल पाणी भरले आहे. दररोजच्या पावसाने हे पाणी जास्तीत जास्त दररोज वाढत आहे. त्यामुळे वाडिवळे, वळक, खांडशी, नेसावे, उंबरवाडी, भासगाव, कोळवाडी, वेल्हवडी, मोंढावरे, बुधवडी, सांगिसे या गावांना जाणारा रस्ता सध्या बंद झाला आहे. या गावकऱ्यांना दरवर्षी हा त्रास भोगावा लागतो. यंदा मात्र परिणाम भयंकर आहे. त्यामुळे हा बोगदाच रेल्वे प्रशासनाने बंद केला आहे. मोटारी, इंजिन, जनरेटर इत्यादी लावून सुद्धा येथील पाणी रेल्वे प्रशासन बाहेर काढण्यास पूर्णपणे असमर्थ ठरले आहे. त्यांना पाणी कुठल्याही प्रकारे बाहेर काढता आलं नाही. पाण्याचा भला मोठा तलाव यामुळे या बोगद्यात तयार झाला आहे. या बोगद्याबाबत या भागातील शेतकरी नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भरतभाई मोरे यांनी प्रतिक्रिया देताना मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना जबाबदार धरले आहे. खासदार रेल्वे बोर्डावर सदस्य असतानाही या गेटचा पाठपुरावा करायला दुर्दैवाने खासदार कमी पडतात, अशा प्रकारची खंत भाई मोरे यांनी मावळ न्यूजशी बोलताना व्यक्त केली. पाहूयात या अंडरपासबाबत भाई मोरे मावळ न्यूजशी बोलताना नेमके काय म्हणाले. काय सांगाल भाई? वाडिवळेचं जे रेल्वेचं गेट आहे, गेट नंबर 42, हे गेल्या 5 दिवसापासून बंद आहे. त्या भागातील गावकऱ्यांचा आणि सगळ्या विद्यार्थ्यांचा, दुग्ध व्यावसायिकांचा कामशेत शहराशी असलेला संपर्क तुटलाय आणि रेल्वेचं त्या ठिकाणी मोठं काम झालेलं आहे. मात्र या कामाबद्दल या भागातील नागरिकांकडून प्रचंड प्रमाणावर नाराजी व्यक्त होते. तुम्ही याबाबत आंदोलन केलं होतं. तुम्हाला याची सगळी माहिती आहे. तुम्ही काय सांगाल? आपल्या माध्यमातून मी तमाम जनतेला आवाहन करतो की आपण जेव्हा रेल्वे गेट बंद करण्याची वेळी घोषणा केली तेव्हा आपण एक फार मोठा उठाव केला. आपण त्या ठिकाणी मागणी केली होती की तुम्ही आम्हाला अंडरपास नको, तुम्ही आम्हाला उड्डाणपूल द्या. आताचा तो अंडरपासच पाण्याखाली तर आताचा जो अंडरपास आहे हा अंडरपास पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे. त्याच्यावरती 2 मोटर होत्या 10 एचपीच्या. 10 एचपीच्या मोटारने त्यांनी मागच्या वेळेस पाणी पूर्णपणे काढलं होतं, पण आता दोन्ही मोटारी बंद केलेले दिसतात. दोन्ही मोटारी बंद आहे. त्यांचे पाईप काढून एक साईडला लावलेले आहेत. मोठमोठे इंजिन होते तेही साईडला आहे. त्यांनी पूर्णपणे लोकांची फसवणूक केलेली आहे. आज या ठिकाणी मी या ठिकाणी प्रामुख्याने भूमिका अशी मांडली होती, जेव्हा आपण मोर्चा काढला, कामशेत बाजारपेठ बंद ठेवली, 22 गावातील शेतकरी त्या मोठ्या सहभागी झाले, तेव्हा रेल्वेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शब्द दिला होता की आम्ही काही घडलं तर रेल्वे गेट बंद करणार नाही. कारण की आम्ही त्यावेळी भूमिका घेतली होती की जो अंडरपास आहे हा अंडरपास इंद्रायणी नदीच्या पेक्षा 5 फूट खोल आहे. त्यामुळे उपळ्यामुळे ते पाणी येतं आणि वरती जर पाऊस पडला की ते पाणी उतार असल्यामुळे ते पाणी साचणार, खड्ड्यात साचतं. खड्डा आपण त्याला अंडरपास होतो, पण ऍक्च्युअली तो खड्डाच आहे आणि म्हणून त्या खड्ड्यात ते पाणी जाणार आहे. पण गेली 8 दिवस अतिवृष्टीमुळे 7 जुलैपासून जो पाऊस सुरू झालेला आहे, ह्या पावसामुळे
मावळ तालुक्यातील सगळं जनजीवन ढासळलेलं आहे. आपण पाहिलं असेल की मावळामध्ये जवळजवळ 12 ठिकाणी दरडी कोसळलेल्या आहेत. मग दुधारी खिंड असेल, पाटण असेल, ताजे असेल, लोगड असेल, देवघर असेल, इकडे पवनमावळ असेल, भोरे असेल, या सगळ्या पद्धती ढासळे कसे आहेत. पण प्रशासनाकडनं आम्हाला ही अपेक्षा नव्हती. त्यांनी जो शब्द दिला होता की जर असा केव्हा प्रसंग येईल तेव्हा आम्ही रेल्वे गेट चालू करू, आम्ही रेल्वे गेट कायमचं बंद करणार नाही. परंतु प्रशासन तो शब्द पाळला नाही. त्यांनी रेल्वे गेट बंद केलं आणि आज अंडरपासमधनं ह्या 22 गावांना, मग त्यात विद्यार्थी आहे, कामगार आहेत, शेतकरी आहेत, व्यावसायिक आहेत, या सर्वांच्या अडचण झालेल्या आहेत. ते गेली 4 दिवस ते तुम्ही इंद्रायणीचा पूल बांधलात. पूर्वी तो पूल पाण्याखाली जायचा, पण यावर्षी तो पूल तुम्ही उंच केलात. पण पूल उंच केल्यानंतर परत लोकांना अंडरपास यायचं असेल, आज हे जर आपण पाहिलं तिथं जीवितहानी 100% होऊ शकते. म्हणून प्रशासनाला माझी विनंती या ठिकाणी अशी आहे की आपण त्वरित त्यातलं पाण्याचा उपसा करावा आणि तो मार्ग मोकळा करावा. दुसरा मार्ग मोकळा करून चालणार नाही, तर कायमस्वरूपीची व्यवस्था, कारण की मावळ तालुक्यामध्ये मे महिन्यानंतर हा पाऊस पडणारच आहे, वीज ही जाणारच आहे. जर वीज गेली तर तुमच्या मोटारी चालणारच नाहीत आणि म्हणून तिथे जनरेटरची कायमची व्यवस्था असली पाहिजे. जनरेटर शिवाय पाण्याचा उपसा होऊ शकत नाही. पर्यायी वीज असल्याशिवाय पाण्याचा उपसा होऊ शकत नाही. माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण त्वरित पाणी काढावं. जर पाणी काढलं गेलं नाही तर ह्या 22 गावांना मुंढावऱ्या मार्गे वळसा मोर यावं लागेल. त्याला दुसरा कुठला पर्यायच नाही. आणि म्हणून शासनाला विनंती आहे की त्वरित जर तुम्ही काढले गेले नाही तर येत्या 8 दिवसामध्ये 22 गाव आणि कामशेत शहर येथील सगळे व्यापारी बंधू असतील, कामगार बंधू असतील, विद्यार्थी असतील, या सर्वांच्यासाठी आम्हाला एक फार मोठं आंदोलन करावं लागेल. मला या ठिकाणी सांगायचं आहे की खऱ्या अर्थानं या रेल्वेच्या बोर्डवरती सन्मान्य खासदार असतात. सन्मान्य खासदारांनी इकडे लक्ष दिलं पाहिजे. आम्ही मागे एक बाईट केली, बाईटमध्ये सांगितलं की हाय टेन्शनचे तुम्ही टावर बदलणार आहात, तुम्ही टावर चालू करणार आहात, पण आमचा तुमचा त्या म्हणण्याचा गैरअर्थ लावू नका की ज्या ज्या खात्यावरती आपण आहात त्या त्या खात्याचा पाठपुरावा आपण केला गेला पाहिजे. कोरोना बसून जी 200 लोकांना आपण बंद केलेली आहे ती अद्याप चालू झालेली नाही. ही आपली तिसरी टर्म आहे. मी तिसऱ्या टर्म पासून म्हणजे आपण गेली सातत्याने मागणी करतात की रेल्वेच्या 4 ट्रॅक झाले पाहिजेत, 3 ट्रॅकचं काम झालं पाहिजे, पण अद्यापही कुठेही ते काम मार्गस्थ झालेलं नाही. याचा अर्थ आम्ही आरोप करत नाही, याचा अर्थ प्रशासनाच्या पाठीमागे त्या पाठपुराव्यासाठी आपण कुठे कमी पडत आहोत, हे दुर्दैव जनतेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी मागणी करतो की सन्मान्य खासदार साहेबांनी त्वरित ह्या जिल्ह्याचे सन्मान्य जिल्हाधिकारी दुडी साहेबाकडे बसून त्या रेल्वे गेटची लवकर लवकर हालचाल करावी, पाणी काढण्याचा प्रयत्न करावा. याच पद्धतीनं आज मळवलीचं तुम्ही गेट बंद केलेलं आहे उड्डाणपुराच्या नावाखाली. 8 मार्च तुम्ही गेट बंद केलेलं आहे. 8 मार्च पासून आज भाजे असेल, देवले असेल, पाटण असेल, बोरं असेल, या सर्व गावांना तुम्ही पर्यायी व्यवस्था दिलेली नाही. अजून उड्डाणपुराचं काम झालेलं नाही. लोकांची मागणी आहे की मळवलीचं गेट तुम्ही पूर्व चालू करा. जेव्हा तुम्ही काम चालू करणार आहात तेव्हा तुम्ही परत गेट बंद करा. हे खऱ्या अर्थानं सन्मान्य खासदार साहेबांनी आज परवा पाटणमध्ये हादसा झाला. आज तिथं संपूर्ण कडा कोसळला. कडा कोसळती आज 3 कुटुंबात एका कुटुंबात 3 माणसं गेली. तुम्हाला जीशी बांधता आला नाही लोक वेळेवरती, तुम्हाला पोकळवर जाणार आहे का? जर तो गेट उघडा असता तर ही यंत्रणा वेळेवरती पोहोचली असती, यंत्रणा वेळेवरती पोहोचली असती तर किमान हादसा झाल्यावर तो वाचला असता. लोक असं म्हणतात की जुनं जे रेल्वे गेट होतं आमचं तेच बरं होतं, किमान ते बंद व्हायचं, चालू व्हायचं, आमचं चालू जाणं येणं चालू राहत होतं. आता मात्र सगळंच बंद झालंय. आपण जी मागणी केली आहे की जुनं गेट जे होतं बरोबर आहे,
ते गेटची आम्ही सातत्याने मागणी केली. सन्माननीय खासदारांना सांगितलं, सन्माननीय कलेक्टर साहेबांना सांगितलं की तुम्ही जोपर्यंत या अंडरपासचा पूर्णपणे मार्ग लागत नाही तोपर्यंत आपण गेट बंद करू नका. तसे आपण आम्हाला तोंडी शब्द दिला होता की जोपर्यंत अंडरपास आणि उड्डाणपूल होत नाही तोपर्यंत आम्ही रेल्वे गेट बंद करणार नाही. कारण आज रेल्वे गेट बंद झाल्यामुळे आज 22 गावांची वाहतूक ठप्प झालेली आहे. अंडरपास मध्ये पाणी आल्यामुळे ही वाहतूक ठप्प झालेली आहे. म्हणजे पर्याय नाही. जनतेला तुम्ही पर्याय द्या ना. पर्याय काय आहे? एक तर उड्डाणपूल, एक तर रेल्वे गेट. म्हणजे विनंती आहे की पूर्व बंद केलेलं गेट जो आहे ते गेट आपण चालू करावं किंवा त्वरित जनरेटरच्या द्वारे मोटारी चालू करून पाण्याचा उपसा त्वरित करा आणि अंडरपास चालू करा. या ठिकाणी आपली विनंती आहे. जर आपण हे करण्यात कमी पडलात तर येत्या 8 दिवसामध्ये सर्व जनते वतीनं त्या ठिकाणी आम्हाला जलसमाधीसारखं आंदोलन करावं लागेल.